नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांसंदर्भात नेमकं काय घडतं आहे, कोणकोणत्या बैठका पार पडलेल्या आहेत, या बैठकांमध्ये नेमकं काय चर्चेला गेलंय जाणून घेऊया. मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल. कोर्टानं काहीही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घेण्याचा कॅव्हेटमध्ये उल्लेख. ओबीसी नेत्यांकडून जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या भूमिकेनंतर खबरदारी. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक. भुजबळांचा जीआर मधील काही शब्दांना आक्षेप. ओबीसीला फटका बसणार. जीआरवरून भुजबळांचा दावा, तो ओबीसी आरक्षणाला काहीच धोका नाही. भुजबळांना काही गैरसमज असतील तर भेटून दूर करू. विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट. कागदोपत्री कुणबी नोंद आहे, त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं. प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदींचा पुरावाही द्यावाच लागेल. ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टता. छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा. भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगे यांची मागणी. भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगेंचा टोला. कुणबी नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही, मात्र मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये. ओबीसी उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची भूमिका. छगन भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य. मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांचा एकत्र विमान प्रवास. मराठा आरक्षणावरील जीआरवरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असतानाच भेटीला महत्त्व. फडणवीस मराठ्यांचा रोष ओढवून घेणार नाहीत. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण देतील. ज्यांच्या नोंदी नाही त्यांना गॅझेटियरच्या आधारे दाखले देतील. मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. ओबीसी उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सदावर्तेंनी घेतली बावनकुळेंची भेट. हैदराबाद गॅझेटियर नंतर सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश. मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश.